नमस्कार मंडळी, आज ना करलीचा सार बनवूया। चला, करली ना स्वच्छ अशी धुवून घेतलंय आणि ते का मीठ लावून ठेवलंय। आता वाटप काढून घेऊया। संकेश्वरी मिरची ना मस्त अशी भिजत घातलंय गरम पाण्यात। थोडे धने घालूया, 7-8 तिरफळा घालूया। मिरची ना गरम पाण्यात फुगत घातली ना तर चांगली मिक्सरात बारीक होता आणि म्हणजे त्याचे बिये पण ना चांगले वाटले जातात, म्हणून कधी पण ना मिरची गरम पाण्यात फुगत घालायची। मिरची फुगली आता मस्त अशी। आता मस्त असा वाटप काढून घेऊया। 4 लसणीचे पाकळे आणि जोरासो आल्याचो तुकडो घातलंय आणि पहिली मिरची वाटून घेतले। मिरची वाटली की मग खोबरा टाकते। मिरची चांगली बारीक झाली या वाटप टाकूया। खोबरा असा आणि कांदो आणि वायस त्याच्यात हळद टाकतले आणि या सगळा छान असा वाटून घेते। वायस हळद टाकते। बघा तर मंडळी, वाटपाक कसलो एकदम लाल भडक कलर येलो तो। आताच तोंडात पाणी सुटलं। चला, आता मस्त अशा करलीची आमटी म्हणजेच तुमच्या भाषेत सार करून घेऊया। तेल तापला छान असा। वाईट लसूण ठेचून टाकले। जराशी लसूण तडतडली ना की आपण वाटप टाकूया। लसूण भाजली आता आपण या वाटप काढलं ना आता घालूया मस्तपैकी। वाटप जरासा भाजलंय। आता आपण या मिक्सर मधला पाणी आहे ना त्या घालूया। चवीनुसार मीठ। मी ना जाडा मीठ वापरते नेहमी माशांका वगैरे, कारण माशांका ना जाडा मीठ भारी लागतं एकदम। 4 कोकमा। चला, आता ना मासे सोडून घेऊया। आणि मस्त असो वायच आमटी कड काढून घेऊया, म्हणजे मासे सुद्धा चांगले शिजतील। करली माशाची आमटी ना खूप छान होता, कारण ही काटेरी माशाची आमटी भारी लागता एकदम। त्यामुळे तुम्ही पण ना एकदा करली आणून जर तुमका जमत असतील काटेरी मासे खाऊ तर नक्की हो मासो ट्राय करून बघा, तुमका नक्की आवडतलो। चला तर मंडळी, आपली मस्त अशी करलीची आमटी किंवा सार रेडी झालेला। तुमका रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करू अजिबात विसरा नको। धन्यवाद।